आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं सावरकरांचं जन्मस्थळ असलेल्या नाशिकच्या भगूरमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। सकाळी सावरकरांच्या स्मारकापासून भगूर गावात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे। तर संपूर्ण सावरकरांच्या वाड्याला आज आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थळ म्हणून नाशिकच्या भगूरची ओळख आहे आणि आज आपण बघितलं तर याच भगूरमध्ये सावरकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। बघितलं तर सावरकरांचा हा जो काही वाडा आहे त्याला पूर्णतः फुलांची अशी आकर्षक सजावटी करण्यात आलेली आहेत। अगदी सकाळपासूनच सावरकर प्रेमी इथे दाखल होत आहेत। सकाळी आपण जर बघितले तर ग्रंथदिंडी ही काढण्यात आली आहे, पालखी काढण्यात आली आहे, काही प्रात्यक्षिके असतील ते इथे दाखवण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत आपण बघितलं तर दिवसभर खरं तर जे सावरकर प्रेमी आहेत ते हजारोंच्या संख्येने इथे दाखल होणार आहेत। माझ्यासोबत काही सावरकर प्रेमी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सावरकर जयंती आहे, अभिवादन करायला आलात, काय भावना आहे? सावरकरांविषयीचा एक इतिहास खरं तर खूप मोठा आहे। 1924 साली सावरकर त्यावेळेस रत्नागिरीतनं नाशिकमध्ये आले होते। तर असं म्हणायला लागेल एका अर्थाने नाण्याला दोन बाजू असतात, एक आंबेडकरांच्या कामाची होती आणि नाण्याची दुसरी बाजू जी होती ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती। सावरकरांनी जे अस्पृश्यता निवारणाचं काम केलं आहे त्याची दखल दुर्दैवाने इतिहासाने घेतली नाही आहे। भगूरचा हवा तसा विकास झालाय वाटते? भगूरचा विकास खऱ्या अर्थाने सावरकरांचं भगूर म्हटल्यानंतर सावरकरांच्या नावाप्रमाणेच एका अर्थाने भगूर पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही, पण प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या भगूरमध्ये पुढच्या काळामध्ये विकसित होतील अशी अपेक्षा आहे। मोठ्या प्रमाणात सर्व जनतेने जागरूकतेने यावेळेस नगरपालिकेमध्ये परिवर्तन घडवलेलं आहे, त्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये विकास होईल असा विश्वास या ठिकाणी जनतेमध्ये बघायला मिळतो। त्यांनी सावरकर प्रेमींकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत आणि यासोबतच भगूरचा विकास व्हावा, पर्यटन सर्किटची जी काही कामं ती लवकरात लवकर व्हावी अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरा विकी पर्सो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, भगूर।